ओम 17 जून 2024 क्लिप 48 सत्संगाची बखर प्रकरण चौथे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. श्रोतेहो नमस्कार. कालच्या क्लिपमध्ये आपण स्वामींचे अक्कलकोट येथील वास्तव्य आणि इतर जन्मकथा हा भाग ऐकला होता. आज त्यापुढचा भाग ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. अक्कलकोटचे महत्त्व. एका हुशार भक्ताने स्वामी समर्थ अक्कलकोटला कसे स्थायिक झाले याचे उत्तर शोधून असे सांगितले आहे की अक्कल से खुदा पहचानना या म्हणीप्रमाणे महाराज अक्कलकोटला राहिले आणि देव आहे की नाही हे अक्कलेने ओळखा असे भक्तांना नुसते शब्दाने न सांगता कृतीने त्यांनी सुचवले आणि सिद्ध करून दाखवले. हेच त्यांचे वैशिष्ट्य आणि महत् कार्य होते. सहज स्वारी बाहेर पडली तरी सर्व राजचिन्हांनी मंडित चिन्हे दिसत असायची. छत्रचामरे, पालख्या, मयाने, घोडे, गाड्या, गायी, म्हशी इत्यादी खिल्लार, तंबू, कनातीत, नगारखाने, वाजंत्री, रणवाद्ये, सेवेकरी, यात्रेकरी, लोकांच्या फलटणी, शिवाय पुराणिक, हरिदास, गवय्ये, फुलवाले, फुलारी, मिठाईवाले, सर्व प्रकारचे दुकानदार बरोबर असत. हा सगळा संस्थानी सरंजाम जंगलात गेले तरी बरोबर असायचाच. अशा या लोकोत्तर पुरुषाची योग्यता जाणण्यास खरी पात्रता आवश्यक असायची. भक्तगणांवर कृपा आणि कोणत्याही क्षणी चमत्कारपूर्ण लीला हे नित्याचेच झाले होते. स्वामी समर्थांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही ही सामान्य जनांची ठाम निष्ठा आणि श्रद्धा होती. त्याप्रमाणे गोष्टी घडत राहिल्या आणि अनेक प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या. मरण पावलेले जिवंत झाले, असाध्य मरणासन्न रोगी बरे झाले, अपार दुःख नाहीसे झाले, अनेक गरीब कुटुंबांचे दारिद्र्य नष्ट झाले. असे एक ना अनेक गोष्टी रोजच त्यांच्या सानिध्यात त्यांच्या कृपेने घडत होत्या. हिंदुस्थानच्या चारही टोकाकडून हजारो लोक अक्कलकोटसारख्या छोट्याशा गावी या महापुरुषाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले असे संस्थानिक त्यांची कृपा लाभावी म्हणून प्रयत्नशील असत. सामान्य जनांव्यतिरिक्त युरोपियन, पारशी, मुसलमान, जैन, लिंगायत, वैष्णव, शैव, वारकरी, संन्यासी, सुधारक, सनातनी, शास्त्री, हरिदास, चिकित्सक, टीकाकार असे सर्वजण येऊन आपापले कल्याण करून घेण्यासाठी स्वामींना शरणागत होत होते आणि महाराज सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहेत असे वारंवार अनुभव घेत होते. स्वामींचे भक्त आणि सेवकेरी हा पुढचा भाग आता आपण ऐकूया. त्यांच्या सेवेत वेळोवेळी आणि कायम अनेक जण होते. चोळप्पा, बाळप्पा, सुंदराबाई, मालोजीराजे, सबनीस बाबा, टोळ आणि कानफाटे असे अनेक जण होते. सर्वज्ञतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले मोठे बुवा, विष्णुबुवा आणि रामशास्त्री, माधवशास्त्री वगैरे मंडळी होती. त्यांची खरी योग्यता जाणली ती हुमणाबादचे संत माणिक प्रभू, मंगळवेढ्याचे बाळकृष्ण बुवा, आळंदीचे नृसिंह सरस्वती व यशवंतराव देव मामलेदार या संत मंडळींनी. त्यांच्या कृपेने अनेक शिष्य गुरुपदी आरूढ झाले. त्यातील पुण्याचे बिडकर महाराज, ठाकूरद्वारचे हरिभाऊ उर्फ स्वामीसूत, पुण्याचे काळबुवा, बडोद्याचे वामनबुवा वामोरीकर आणि इतर अनेकांनी त्यांची परंपरा सक्षमपणे चालू ठेवली. प्रकृतीच्या अस्वास्थ्याने एकदा ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वैतागून बडोद्याच्या सूरसागर तलावात आत्मार्पण करायला निघाले. त्यावेळी प्रगट होऊन सर्वसाक्षी स्वामी समर्थ त्यांचा हात धरून रागावले. देह प्रारब्ध कसे चुकणार? कर्माचा क्षय होईपर्यंत तो जातोस कुठे? ब्रह्मज्ञान झाल्यावर क्लेशाने प्राणत्याग करावे हेच तुला कळले का? सहज समाधीत राहण्याचे सोडून जलसमाधी घेता येणार नाही असे सांगून त्यांनी त्यांना परावृत्त केले. शेवटचा संदेश हा मुद्दा आता ऐकूया. अखिल महाराष्ट्रात
त्यांनी दत्त संप्रदाय, गुरु संप्रदाय दृढ केला आणि कालगतीप्रमाणे निर्याणाचा समय जवळ आल्याची चाहूल त्यांना लागली. सांप्रदायिक शास्त्री मंडळींकडून संकल्पपूर्वक प्रायश्चित्त करवली गेली. महाराजांनी खूप दानधर्म केला. आपल्या अंगावरील बहुमोल जरीची शाल एक पदर भिजवून संकल्पपूर्वक रामाचार्यांना दिली. आश्रमातील सर्व गुरे आणि घोडे यांना महाराजांनी आपल्या पुढे बोलावले आणि त्या दिवसाचा सर्व नैवेद्य त्यांना खायला घातला. आपली सर्व वस्त्रे जनावरांच्या अंगावर घातली. अंतकाळ जवळ आल्याचे पाहून एका शिष्याने आपल्याला काय आज्ञा असा प्रश्न विचारला. तेव्हा अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् असे गीतेतील 9व्या अध्यायातील 22व्या श्लोकाने उत्तर दिले. हा श्लोक स्वामींनी म्हणून दाखविला. इसवी सन 1878 साली चैत्र वैद्य 13 मंगळवार दुपारची वेळ होती. 10-12 दिवस अन्न वर्ज्य केलेले होते. भक्तांच्या विनवणीवरून काकूबाईंकडून थोडी पेज घेतली आणि डाव्या कुशीवर कलंडले होते. ते उजव्या कुशीवर झाल्यावर आपल्याला उठवून बसवण्यासाठी त्यांनी सांगितले. महाराजांची चलबिचल पाहून श्रीपाद भटजी म्हणाले, असं काय करता? बाळ गोपाळांस कुणाच्या स्वाधीन करणार? स्वतः महाराज मांडी घालून बसले आणि पाहता पाहता निजानंदी मग्न होऊन देह सोडला. महाराजांच्या मुखातून अंतकाळी 3 खसखसी एवढे पांढरे दाणे बाहेर पडले आणि एका महान पर्वाचा अंत झाला. बातमी समजताच हजारो लोक जमा झाले. सर्वजण पोरके झाले होते. हर हर महादेव घोष होत होता. हृदयद्रावक विलाप आणि रडणे सर्वत्र होत होते. आणि अशाच वातावरणात भजन, चौघडा, वाजंत्रीच्या मंगलवाद्यात पूजा, आरती आणि जयघोष पुकाऱ्यानंतर पूर्वीच चोळप्पाने बांधून ठेवलेल्या समाधीमध्ये नानासाहेब कर्वे कारभारी आणि बाबूराव मोघे मामलेदार यांनी समाधीच्या जागेत महाराजांना बसविले आणि बाळप्पांनी केलेल्या अत्तराच्या लेपनानंतर समाधीचे द्वार बंद करण्यात आले आणि त्याप्रमाणे स्थूल दृष्टीने समर्थांचा अवतार समाप्त झाला. या ठिकाणी आपण आजचा वाचन थांबूया. उद्यापासून आपण चरित्रातील लीला प्रसंग हा भाग बघणार आहोत. धन्यवाद. हरिओम तत्सत.